आमच्या पक्षामध्ये एक शिस्त आहे. एखादा उमेदवार दिल्यानंतर तो उमेदवार हा पक्षाने दिलेला उमेदवार असतो, तो कोणी असू दे, सर्वसामान्य घरातला असू दे किंवा राजघराण्यातला असू दे, पण पक्षाने एखादा शब्द दिला की तो आम्ही जमिनीवर पाडायला देणार नाही. कारण आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्त आहे आणि ही शिस्त या ठिकाणी पूर्ण देशात पाळली जाते आणि तीच शिस्त सावंतवाडीमध्ये पाळली जाणार आहे. त्यामुळे सौ भोसले यांना आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं घोषित करत आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या नगरसेवकांची जी 20 जणांची लिस्ट आहे त्याच्यात एक सुशिक्षित वर्ग मानणार असा प्रकारचा वर्ग आमच्या या नगरसेवकांमध्ये आहे. या सर्वांचं एकमत झाल्यानंतरच आम्ही हा भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतलेला आहे. खालच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून आपण या समोर समाजासमोर जावं आणि आमची सुद्धा एकदा ताकद समाजासमोर यावी हे काळाची गरज असल्यामुळे आम्ही सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी म्हणून फॉर्म भरलेला आहे. समोरच्या विरोधकांना फायदा होईल तोटा होईल हे आम्हाला बघायचं नाहीये. आम्हाला एकच बघायचं आहे की या सावंतवाडीचा विकास कसा होईल. इतकी 20, 25, 30, 40 वर्ष आपण समोरच्या सर्व मंडळींना चान्स दिला. पाटेकर देव आम्हाला नक्कीच द्यावी चान्स देईल आणि माझ्यासारख्या युवकांनी अर्थ हक या ठिकाणी का दिली आहे तर या सावंतवाडीचा विकास होण्यासाठी आपण गोव्याच्या सीमेवरती आहोत. इतर नगरपालिका बारामती पुणे किंवा इतर कुठेही जावा तुम्ही डेव्हलपमेंट झालेली आहे पण आपल्याकडे डेव्हलपमेंट नसलेली आहे. ही डेव्हलपमेंट थांबून आपण डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात आपण सर्वांनी एकत्रित आम्ही मूठ बांधू.